या कमिटीचं तारीख पे तारीख असं करण्याचं नेमकं कारण काय, हाच प्रश्न पालकांना पडलेला. गडिंग्लज तालुक्यातील आरटी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात येणारी चौकशी समिती आजही गडिंग्लजमध्ये दाखल झालीच नाही. सोमवारी या कमिटीचे फक्त एक सदस्य येऊन पालकांना भेट देऊन गेले. त्यानंतर आज ही कमिटी येणार होती आणि 29 जुलै 2026पर्यंत या समितीनं आपला अहवाल CO मॅडम यांच्याकडे दाखल करायचा होता. पण आज 29 तारीख आहे, तरीही ही त्रिस्तरीय समिती गडिंग्लजमध्ये दाखल झालेली नाही. पहिल्या दिवसापासून लताताई यांनी आम्ही याचा पाठलाग जोरात केला आणि म्हणून त्याच्यावर चौकशी समिती नेमली. कारण म्हणजे जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये सुद्धा आम्ही हा विषय ताणून धरला मी आणि आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी. आणि मग त्याच्यावर चौकशी समिती नेमून त्याच्यावर उपशिक्षणाधिकारी बडे आणि गट शिक्षणाधिकारी चंदगडचे आणि बहुतेक बुदरगडचे अशा 3 जणांची चौकशी समिती नेमली आहे की RTEमध्ये ज्यांना प्रवेश मिळालेला नाही किंवा ज्यांच्यावर अन्याय झाला आहे किंवा ज्यांना अनुदान परत मिळालं नाही असे सगळे विषय त्याच्यामध्ये तपासणीसाठी त्या 3 जणांची समिती नेमली. आणि याच्या अगोदर ते एकदा येऊन गेले पण त्यांचं वेळापत्रक चुकलं. मग काल संबंधित जी चौकशी समिती आहे त्यांच्याशी माझं बोलणं झालं की आज 2 वाजता यायचं ठरलं होतं. मग मी पण येतो म्हटलं आज 2 वाजता, कारण जे पालक आहेत ते आमचे सर्व सहकारी आहेत आणि खास करून लताताई पालकरनी याच्यामध्ये पुढाकार घेतला आहे आणि मी 2 वाजता येतो म्हणून सांगितलं. पण नेमकं ते अडकले आता हायकोर्टमध्ये. त्यांनी मला विचारलं की आता निघू का म्हणून. तर म्हटलं आता निघू नका म्हटलं, कारण वेळ होणार, पालक पण दिवसभर थांबलेत, तुम्ही उद्या सकाळी 11 वाजता या. तर ते 11 वाजता उद्या पुन्हा येतात इथे. माझी विनंती की एक दिवस त्रास घ्या आणि उद्या 11 वाजता तुमचं म्हणणं जे काय आहे ते लेखी स्वरूपामध्ये तुम्ही उद्या त्या कमिटीकडे मांडा की ह्या तारखेला आम्ही इथं ॲडमिशन घेण्यासाठी गेलो होतो पण आम्हाला इथं दखल घेतली नाही किंवा ॲडमिशन घेऊन अनुदान परत आम्हाला मिळालं नाही. ज्या काय तुमच्या तक्रारीच्या लेखी स्वरूपात तुम्ही त्या कमिटीकडे सादर करा. ती कमिटी ऐकून घेईल तुमचं सगळं आणि त्यानंतर पुन्हा आमच्याकडे जिल्हा परिषदेला तो अहवाल सादर करेल. कारण तो आवाज मीच उठवला जिल्हा परिषद सभागृहामध्ये. तर तिथे गेल्यानंतर काय नेमकं कुणावर ॲक्शन घ्यायची आणि काय घ्यायची ते जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आणि CO मॅडम या सगळ्यांच्यामध्ये मी सुद्धा आहे. त्यामुळे तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी संग्राम कुपेकर खंबीर आहे एवढं मी तुम्हाला सांगतो. मुकबधीर आहे, सर्टिफिकेट आहे, सगळं आहे. किती टक्क्यात? 90%. ऐकू येत नाही, बोला येते. दोघांना पण नाही. आणि माझी कळकळीची विनंती क्लॉज असतोय ना की अपंगांसाठी, तो नाहीच बदलेला. माझी कळकळीची साहेब विनंती आहे की माझ्या मुलाला हे शिक्षण द्यावं आणि भविष्यात तुमच्यासारखं सुद्धा व्हावं अशी माझी इच्छा आहे आजीची. नक्की होईल. मी यात लक्ष घातलंय, लताताईने घातलंय. त्यामुळे नैतिक जबाबदारी आहे की गडिंग्लज तालुक्यातल्या सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे, ही आमची भावना आहे, ही आमची धारणा आहे. त्यामुळं आपल्यावर जो अन्याय झाला आहे त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो की अजूनपर्यंत तुम्ही हा आवाज का उठवला नव्हता. जेव्हा आमच्या निदर्शनास आलं त्यावेळा आता इथपर्यंत पोहोचलोय. इथनं पुढं असं होणार नाही, कारण मूकबधीर जी लोक आहेत त्यांना तर आपण प्राधान्य दिलं पाहिजे. आणि दोघं पण आहेत नवरा आणि दोघंही मुकबधीर आहेत. पण आहे, मुलं बोलतात. अच्छा. त्यामुळे माझी इच्छा आहे की आणि त्यांची पण इच्छा आहे की माझी मुलं शिकावी. पालकत्व प्रमाणपत्र कधी मिळतं की ज्या मुलाला आई पण नाहीत वडील पण नाहीत अशा वेळी पालकत्व प्रमाणपत्र मिळतं. 30 एप्रिलला अर्ज पात्र केला आणि 30 मेला हा परत रिजेक्ट केला गेला. त्याचं कारण विचारल्यानंतर हे 3 नावे सांगितली गेलीत मला. तुमचं त्या तक्रारीमुळे तुमचा अर्ज बाद झाला. असं कोण म्हटलं? हलबागाव सर, प्रतिभा जाधव मॅडम. SC कॅटेगरीमध्ये येते माझी कास्ट अटीकमध्ये. माझ्या मुलाला 4थीपर्यंत IITचं फी जमा झाली होती शाळेत. 5वीपासून मला मिळालेली नाही. मी स्वतःच शाळेमध्ये फी भरतोय. शाळेवाले असे सांगतात की तुम्ही फी भरा, गव्हर्नमेंटकडनं आल्यानंतर तुम्हाला रिटर्न देतो असं शाळेवाले बोलतात. अशी वेगवेगळ्या शाळांच्या इथे त्यांचं हे तसंच झालं. ते केली आज आणले बडे साहेबांच्या नावेच ते केलेलं आहे. या समितीनं उद्या सकाळी 11 वाजता येण्याचं कबूल केलेलं. बघूया तर उद्या तरी ही कमिटी गडिंग्लजमध्ये दाखल होते आणि पालकांना न्याय मिळतो का. समिती येणार होते 29 तारखेला 11 वाजता टायमिंग दिलं होतं. आता 3:45 वाजतात तर अजून चौकशी समितीचा पत्ताच नाही आहे. म्हणजे यांना तारखेचं टायमिंगचं भानच नाही आहे. आम्हाला तर की नाही डॉक्युमेंटचं की नाही तारखा देतात की मुदत देतात. चुका निघल्या की आमचा फॉर्म रिजेक्ट केला जातो.
किंवा आम्हाला तारीख सुद्धा देत नाहीत, मुदत सुद्धा वाढवून देत नाहीत. पण आम्ही किती त्यांच्या वाट बघत बसायची. आता सोमवारी त्यांनी तारीख दिलं होतं, सोमवारी आलेलं नाही कमिटी, आज देखील आलेलं नाही. आता उद्याची तारीख देत आहेत. जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन जय्यद सय्यदसह लता पालकर, गडिंग्लज. उद्या तर नक्की येणार आहेत का, की आम्हाला पालकांना असंच तात्काळ थांबवणार आहेत?